तिने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं. सुयश, कायनात, वेदिका, अक्षय कुणीही नव्हते. ती मागे वळून धावत विमानात बसली. प्लेनने टेक ऑफ केले आणि 1 तासात थेट दिल्ली विमानतळावर उतरले. कारण मेडिकल इमर्जन्सी होती. सायलीला इथेही एक रुग्णवाहिका तयार मिळाली होती, जी तिला थेट दिल्ली सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, जे भारतातील सर्वात जुने आणि सर्वात प्रसिद्ध हॉस्पिटलांपैकी एक होते. सायलीने रुग्णवाहिकेच्या मदतीने आदित्यला हॉस्पिटलमध्ये आणले होते. तिथे आणताच त्याला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये पाठवण्यात आले होते. सायली बाहेर बसून बंद असलेल्या मोबाईलकडे पाहत होती. समोर रिसेप्शनवर बसलेली मुलगी सतत तिच्याकडे पाहत होती. सायलीची नजर तिच्याशी 1-2दा भिडली, पण ती काहीच बोलली नाही. थोडा वेळ फोनकडे पाहिल्यानंतर सायलीने धाडस केले. ती उठली आणि रिसेप्शनवर बसलेल्या मुलीकडे गेली आणि म्हणाली, ऐका मॅडम, माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे आणि मला माझ्या कुटुंबाशी बोलायचं आहे. तुमच्याकडे या फोनचा चार्जर मिळेल का? सायली फोन पुढे करत म्हणाली. आयफोन होता. हॉस्पिटलच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांकडे आयफोन नव्हता आणि त्यात अँड्रॉइड चार्जर लावता येत नव्हते. सॉरी मॅडम, आमच्यापैकी कोणाकडेही आयफोन नाही. आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. सायलीचा चेहरा पुन्हा अश्रूंनी भरला. तिचे अश्रू पुसत ती ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असलेल्या सोफ्यावर परत बसली. सायलीला रडताना पाहून ती मुलगी रिसेप्शनवरून उठली आणि तिच्याकडे आली. मॅडम, तुम्ही माझ्या फोनवरून फोन करू शकता. थँक्यू असे म्हणत सायलीने तिच्या फोनवर तिच्या आईचा नंबर डायल केला. तिला इतर कोणाचाही नंबर पाठ नव्हता. तिच्या आईने फोन उचलताच ती फोनवर रडू लागली. सायली खूप काही समजावून सांगत होती. शेवटी ती रागाने म्हणाली, तू का रडत आहेस? त्यांना काहीही झालेले नाही. सर्व काही ठीक आहे आणि मी इथे आहे ना. मी त्यांना काहीही होऊ देणार नाही. आई, तू फक्त बाबांच्या फोनवरून अक्षयचा नंबर लिहून मला सांग लगेच. उशीर करू नकोस. इकडे अक्षय आणि वेदिकाची गाडी 2 किलोमीटर लांब जाममध्ये अडकली होती आणि ते अजून विमानतळावर पोहोचू शकले नव्हते. मागच्या बाजूलाही खूप वाहतूक कोंडी झाली होती. गाडी हलवता येत नव्हती. अक्षय पायी चालत ट्रॅफिक साफ करण्यासाठी पुढे गेला. वेदिका गाडीत बसून आदित्यचा नंबर पुन्हा पुन्हा डायल करत होती, जो सतत बंद येत होता. रागाच्या भरात ती असहाय्यपणे फोन आपटायला लागली, पण नंतर ती थांबली आणि तिचे डोके स्टिअरिंग व्हीलवर आपटले. वाहनांच्या मोठ्या आवाजात काहीतरी आठवून वेदिका रडू लागली. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, भविष्यात जर तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द असा बोलला ज्यामुळे त्यांना त्रास होईल, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही असणार नाही. तुम्ही एक चांगला नवरा तर नाहीच, पण चांगला भाऊही नाही. तुम्ही फक्त एक बिझनेसमॅन आहे आणि दुसरं काही नाही. हे लक्षात ठेवा. मला माहीत आहे की माझे बोलणे तुम्हाला मिरचीसारखे वाटत असेल, पण तुम्हाला याची खूप गरज आहे. आणि हा माझा राजीनामा आहे. मी आता तुमच्या कंपनीचा भाग नाही. मला क्षमा करा. वेदिका खूप रडत होती. ती यापूर्वी कधीही इतकी असहाय्य नव्हती. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मीच गुन्हेगार आहे. मी मरून जायला हवं. मी तुला कधीच सांगू शकणार नाही सायली, की मी आदित्य सरांसोबत किती चुकीचे केले आहे. ही सगळी माझी चूक आहे, ज्याची किंमत तुला मोजावी लागत आहे. आणि मी इतकी असहाय्य आहे की मी या परिस्थितीत काहीही करू शकत नाही. मी कोणतीच जबाबदारीही घेऊ शकत नाही. पुन्हा एकदा तिने आदित्यचा नंबर डायल केला आणि तो पुन्हा बंद आला. तिने समोर फोन ठेवला आणि स्टिअरिंग व्हीलवर डोके ठेवून रडू लागली. थोड्याच वेळात वाहने हळूहळू पुढे जाऊ लागली. आदित्य समोरून धावत येताना दिसला. तिने पटकन तिचे अश्रू पुसले. जर अक्षयने तिला रडताना पाहिले असते तर तिथे अश्रूंचा पूर आला असता. अक्षयने पटकन दार उघडले आणि आत बसला. पुढे एक ट्रक उलटला होता आणि तो हलवण्यास एवढा वेळ लागला. आणि हो, मला सायलीचा फोन आला होता. ती दिल्लीला पोचली आहे. भाईला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आहे. मला वाटतं आता सगळं ठीक होईल. लवकर चल वेदिका. वेदिकाने एअरपोर्टच्या रस्त्याने वेगाने गाडी चालवली. रिसेप्शनवर बसलेली मुलगी सायलीकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. मग तिची नजर सायलीच्या पायांवर पडली. तिने चप्पल घातली नव्हती. ज्या स्थितीत ती घरातून धावत निघाली होती, ती दिल्लीतील त्या रुग्णालयात त्या स्थितीत बसली होती. सुंदर भरतकाम केलेली महागडी साडी, हातात आयफोन धरून, मेकअप केलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि रडून सुजलेले डोळे आणि चप्पल नसलेले पाय, सगळं खूप मिसमॅचिंग होतं. काही वेळ पाहिल्यानंतर ती उठली आणि सायलीकडे गेली. तू फुटवेअर घातलेले नाहीत तुझ्याकडे. सायलीचे लक्ष आता तिच्या अनवाणी पायांकडे गेले. हो, मी असंच घराबाहेर पडली ना. मी माझ्या दिराला सांगेल, ते आणून देतील.
असे बोलून तिने पुन्हा डोके खाली केले. ती मुलगी गेली आणि एक जोडी बाथरूम स्लीपर घेऊन आली. हे घे, जोपर्यंत तुझे शूज येत नाहीत तोपर्यंत ही स्लीपर घाल. सायलीने त्या ओव्हरसाईज बाथरूम स्लीपरमध्ये पाय घातले आणि डोळे मिटून बसली. तिच्या डोळ्यासमोर एकाच वेळी अनेक जुन्या आठवणी तरळून गेल्या. तिच्या साखरपुड्याच्या वेळी तिने आदित्यला पहिल्यांदा पाहिले. उंच, देखणा, गोरा रंग, एकदम सफेद मोराच्या पंखासारखा, पण तितकाच रागीट. सायली पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडली होती. पण आदित्य तेव्हा खूप खडूस होता. त्याने एकदाही सायलीकडे पाहिले नव्हते. लग्नानंतरही अवस्था तशीच होती. पण मग हळूहळू तिने तिच्या निरागसतेने तिच्या पतीचे मन जिंकले होते. कसा आदित्य गावात तिच्या मागे मागे फिरायचा. जेव्हा पाहू तेव्हा सायली ही बावरी व्हायची. कसे गावात पहिल्यांदा छतावर आदित्यने ब्लेडने हातावर सोना कसे लिहून त्याचे प्रेम व्यक्त केले होते. सायलीच्या बंद डोळ्यात ओलावा दिसू लागला. कसे त्याने पावसात पहिल्यांदा सायलीच्या ओठांचे चुंबन घेतले होते. त्याने पहिल्यांदा त्याच्या रक्ताने माखलेल्या हाताने सायलीचा चेहरा धरला होता. सायलीला त्या दिवशी प्रेम काय असते ते कळले होते. हळदीच्या दिवशी आदित्यच्या कपाळावर ओरखडा पाहून तिचे हृदय कसे घाबरले होते. आणि आज ती इतकी असहाय्य आहे. आज ती आदित्यला बरे करण्यासाठी ते हळदीचे दूधही पाजू शकत नव्हती. दूध पिताना आदित्य किती घाणेरडा चेहरा करायचा. सायलीच्या डोळ्यासमोर आदित्यचा हसरा रागवलेला चेहरा तरळू लागला. तिचे रडणे पुन्हा वाढले आणि ती सोफ्याच्या कोपऱ्यात बसून रडू लागली. तिने सोफ्यावर गुडघे घेतले, त्यावर डोके ठेवले आणि रडत राहिली. रात्रीचा एक पहर उलटून गेला होता. पूर्ण तासाभरानंतर ऑपरेशन थिएटरचे लाईट बंद झाले होते आणि डॉक्टर बाहेर आले होते. सायली जी रडत होती ती घाबरून उठली आणि डॉक्टरांकडे गेली आणि पुन्हा रडू लागली. हे कसे आहेत डॉक्टर साहेब? आता ठीक आहेत ना? बोला ना, मी आज जाऊन भेटू का? बोलतात का? तुमच्याशी बोलले का? माझ्याशी तर बोलले नाही पूर्ण रस्त्याने, सायली रडत रडत म्हणाली. डॉक्टरांनी सायलीच्या संभाषणावरून तिच्या प्रकृतीचा अंदाज घेतला आणि मग म्हणाले, तुमच्या घरातून दुसरे कुणी आले नाही का? नाही, येणार आहेत. ते विमानात बसणारच आहेत. हे कसे आहेत ते सांगा ना. हे बघा, आम्ही इंटरनल ब्लिडिंग नियंत्रित केले आहे. श्वासोच्छ्वासाचा वेग कमी होत आहे. बरगडीत अडकलेला काचेचा तुकडा काढणे अशक्य वाटत आहे. तो तुकडा फुफ्फुसांना आणि हृदयाला स्पर्श करत आहे. अशा परिस्थितीत तो काढण्यासाठी एका अतिशय अनुभवी सर्जनची आवश्यकता आहे, जे सध्या आमच्याकडे नाहीत. त्यामुळे पुढील 8 ते 10 तासात एक मोठे ऑपरेशन करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला रुग्णाला सिंगापूरला घेऊन जावे लागेल. हॉस्पिटलच्या रिक्वेस्टनुसार तुमचा पासपोर्ट आणि मेडिकल इमर्जन्सी व्हिसा ताबडतोब तयार केला जाईल. सायली अवाक होऊन त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. संपूर्ण देशात एकही चांगला डॉक्टर शिल्लक नाही का? तुम्हाला का समजत नाही? मी एकटी कुठे घेऊन जाऊ? आणि वर मी मंदबुद्धी. मला काहीही समजत नाही. फक्त मला एवढं सांगा की हे बरे होतील ना? जर पुढील 10 तासात त्यांचे ऑपरेशन आणि काचेचा तुकडा काढला तर? तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा धोका वाढेल. तुमच्या पेशंटजवळ जास्त वेळ नाही. बाकी तुम्ही विचार करा आणि टीमला सांगा. सायली सोफ्यावर निर्जीव अवस्थेत कोसळली. तिची अवस्था पाहून माहीत नाही का, पण डॉक्टरांना तिची थोडी दया आली. तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी माझा संपर्क करू शकाल का? सायली उठली आणि पटकन रिसेप्शनिस्टकडे धावली. तिचा फोन विचारून घेतला. तिने लगेच अक्षयचा नंबर पुन्हा डायल केला आणि तो डॉक्टरांना दिला. अक्षयने फोन उचलला. डॉक्टर सायलीपासून थोडे दूर गेले आणि सुमारे 10 मिनिटे बोलल्यानंतर त्यांनी सायलीला फोन परत केला आणि तिला बोलण्यासाठी इशारा केला. बोल अक्षय. सायली, ऐक, आम्ही विमानतळावर आहोत. दिल्लीला जाणारी पुढची फ्लाईट अर्ध्या तासाने आहे. तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला किमान 1.5 ते 2 तास लागतील. ऐक, भाई आता बरा आहे. फक्त एक छोटीशी शस्त्रक्रिया करायची आहे. डॉक्टर सांगतात तसे कर. जर तू आमची वाट पाहिलीस तर उरलेला वेळ आणखी 2 तासांनी कमी होईल. वैद्यकीय पथक तुझा व्हिसा तयार करतील. डिटेल्स आणि आय डी प्रूफचा फोटो मी याच नंबरवर पाठवीन. तुला समजतंय का? त्याचे बोलणे ऐकूनही सायली रडत राहिली. अक्षय, तुम्ही लवकर का येत नाही? आम्ही येत आहोत. तू काळजी करू नको. मी आत्ता डॅडला फोन करतो. ते कदाचित आत्ता एखाद्या आशियन कंट्रीतच असतील. ते तिथे पोचतील. तू काळजी करू नको. अक्षयने फोन ठेवला. मेडिकल टीमने डॉक्युमेंट फोटोकॉपी काढून घेतल्या आणि उर्वरित कारवाई सुरू केली. थोड्या वेळाने रिसेप्शनवर फोन आला आणि एक मुलगी बोलली, सायली इनामदार. तिचे नाव ऐकून सायली पटकन रिसेप्शनिस्टकडे धावली.
हे घ्या, तुमच्यासाठी फोन आहे. सायलीने फोन हातात धरला. श्यामराव दुसऱ्या बाजूने हळू आवाजात बोलले, सायली बेटा. श्यामरावचा आवाज ऐकताच सायली लहान मुलांसारखी रडू लागली, जसे एखादी दुःखी मूल त्याच्या पालकांसमोर रडू लागते. पापाजी, तुम्ही कुठे आहात? इथे या. मी वेडी होईल किंवा मी मरेन. जर यांना काही झाले तर मीही घरी परत येणार नाही. नाही, या पप्पा, कुणीतरी या. मी एकटी काहीही करू शकणार नाही, शपथ. आदित्यच्या अपघाताबद्दल ऐकल्यानंतर श्यामरावांची प्रकृती सामान्य नव्हती. त्यांच्या मनात काय चालले आहे हे फक्त त्यांनाच माहीत होते. तरीही स्वतःवर खूप नियंत्रण ठेवून ते रडवेल्या आवाजात बोलले, तुझ्या आईची तब्येत बरी नाही आहे बेटा. गेल्या 1 आठवड्यापासून तिला ताप आहे. या देशाने फ्लाय झोन बंद केले आहेत. मी तुला काय सांगू सायली बेटा, मी आता इच्छा असूनही तुझ्याजवळ येऊ शकणार नाही. सायली रिसिव्हर धरून भिंतीला डोके टेकवून रडत राहिली. पण आता तुला एक खंबीर मुलगी बनायचं आहे सायली. मला माहिती आहे तू माझी सर्वात धाडशी मुलगी आहेस. मग मला माहिती आहे की सर्वात कठीण कामही माझी सायली नक्कीच करेल. तुला फक्त आदित्यसोबत राहायचं आहे, त्याची हिंमत बनवून राहायचं आहे. सध्या त्याला तुझ्याशिवाय कोणाचीही गरज नाही आहे माझ्या बाळा. धीर धर. श्यामरावांचे बोलणे ऐकून सायलीचे रडणे आणखी वाढले. पप्पा, हे लोक परदेशात नेण्याबद्दल बोलत आहेत. मी कसे घेऊन जाऊ शकते? मला तर इथे आणायलाही भीती वाटत होती. निदान इथल्या लोकांना माझी भाषा तरी समजते. तिथे कोणाला पण समजणार नाही. बोला, मी कसे तिथे काय करू? मी काहीही करू शकणार नाही. श्यामरावने आपले अश्रू पुसले आणि तिला खूप प्रेमाने सांगितले, बेटा तू एकटी राहणार नाहीस. मी वचन देतो. सिंगापूरमध्ये माझे काही क्लायंट्स आहेत जे माझे खूप चांगले मित्रही आहेत. तू तिथे पोहोचण्यापूर्वी ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतील. आता तुला फक्त आदित्यसोबत तिथे जायचे आहे. वेदिका आणि अक्षय देखील उद्या सकाळी येतील. मी तुला काय सांगू, मी कोणत्या अवस्थेत आहे. पण काळजी करू नको बेटा, सगळं ठीक होईल. फक्त धाडस राख. देवाचे नाव घे आणि फक्त हा विचार कर की त्या व्यक्तीसाठी ज्याच्यावर तू प्रेम करतेस तू करशील ना. बोल, तू खूप धाडशी आहेस. तू कुटुंबातही सर्वात मोठी आहेस. अक्षय आणि वेदिका तुझ्यापेक्षा लहान आहेत. तू रडलीस तर त्यांना कोण सांभाळेल? सांग बेटा. तू फक्त आदित्यची बायको नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांची आई आहेस. आत्ताच विचार कर माझ्या बाळा. जा, पैसे आणि हॉस्पिटलच्या खर्चाची काळजी करू नकोस. फक्त आदित्यसोबत राहा. बाकी सगळं मी आणि अक्षय करू. बोल बाळा, तू जात आहेस ना. सायलीसाठी हे किती कठीण आहे हे श्यामरावांना माहीत होते. पण ज्याच्या हातात धैर्याचे ब्रह्मास्त्र दिले जाते तो समुद्रावरही पूल बांधू शकतो. श्यामरावने माहीत नाही कोणती घुटी दिली होती. सायली अचानक बोलली, हो मी जाईन, मी नक्की जाईन. हे लोक कागदपत्र बनवत आहेत पप्पा. त्यांच्या फोनमध्ये बॅटरी नाही आहे आणि मी माझा फोन घरी विसरले आहे. म्हणूनच मला भीती वाटते. जर काही गरज पडली तर मी संपर्क कसा साधू? असं म्हणत ती पुन्हा तोंडावर हात ठेवून रडू लागली. तिचे रडणे ऐकून श्यामरावचे हृदय तोंडात आले होते. सायली कोणत्या परिस्थितीतून जात होती आणि तिच्यासाठी हे सर्व किती कठीण होते हे ते समजू शकत होते. बेटा ठीक आहे, फक्त सकाळपर्यंतची गोष्ट आहे. तुझ्याकडे फोन नाही आहे, पण तुझ्या आजूबाजूच्या प्रत्येकाकडे फोन आहे. फक्त सर्वांचा नंबर लिहून तुझ्याकडे ठेव आणि जर काही अडचण आली तर कोणाकडून तरी फोन मागून सगळ्यात आधी मला फोन कर, ठीक आहे? सायलीने नाक आणि डोळे पुसत होकार दिला. ठीक आहे पप्पा, मी जात आहे. तिथे पोचल्यावर मी तुम्हाला फोन करेन. बी स्ट्रॉंग माय डॉटर. बोलताना श्यामरावचा गळा भरून आला. सायलीची हिंमत वाढली होती. ती गोष्ट वेगळी होती की तिला अजूनही काय करावे आणि कसे करावे ते माहीत नव्हते. थोड्याच वेळात अक्षय आणि वेदिकाने व्हेरीफाय केलेल्या डॉक्युमेंटच्या मदतीने सायलीचा इमर्जन्सी व्हिसा आणि पासपोर्ट तयार झाला. इकडे कायनात आणि सुयशही काही वेळातच एकत्र विमानतळावर पोचले होते. सुयशचा चेहरा घामाने भिजला होता की अश्रूंनी हे सांगणे कठीण होते. तो येताच वेड्यासारखा सायलीला शोधू लागला. बराच वेळ ती सापडली नाही तेव्हा त्याने रडत अक्षयला फोन केला. अक्षय आणि वेदिका दिल्लीला जाणाऱ्या विमानात चढले होते. विमान उड्डाण करण्यापूर्वी सुयशचा फोन आला. अक्षयने लगेच फोन उचलला. सुयश, तू कुठे आहेस? सुयश त्याच्या आवाजावर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवत बोलला, मी या मॅडमसोबत विमानतळावर आलो आहे. वाटेत खूप ट्रॅफिक जाम होता. कशी तरी बाईक बाहेर काढत आलो आहे. ठीक आहे सुयश, काळजी करू नकोस. तुम्ही परत जा. आम्ही काही वेळा सायलीकडे पोहोचू, ठीक आहे? ती निघून गेली का? हो सुयश, जर ती गेली नसती तर भाईला योग्य उपचार मिळाले नसते. म्हणूनच तिला जावे लागले. भैया, तुम्ही सगळे लवकर जा आणि सगळं सांभाळा.
माझी बहीण एकदम भोळी आहे, तिला काही कळत नाही. ते डॉक्टर सगळं इंग्रजीत सांगतील आणि तिला ते समजणार नाही. तू काळजी करू नकोस, आम्ही थोड्या वेळात तिथे पोचू. बरं, तिने मला रोख रक्कम आणायला सांगितली होती. मी 50,000 रुपये आणले होते. तिच्याकडे एक पैसाही नाही. बिचारी हे सगळं कसं करत असेल. सुयश पुन्हा रडू लागला. सुयश तू रडणं थांबव. आम्ही आहोत ना, आम्ही जात आहोत. तू काळजी करू नकोस. हो, तुम्ही लोक जात आहेत तर मग मी कशाला काळजी करू. बस जिज्जा लवकर बरे होऊ दे आणि दुसरं काय पाहिजे. ठीक आहे, ठेवू. तिथे पोचल्यावर फोन करतो. भैया. हो बोल. सगळ्या गडबडीमुळे मी पाहिले नाही, पण या कायनात मॅडम सांगतायत की सोनाने चप्पल पण घातली नव्हती. मी चप्पल पण आणली होती. आता तुम्ही विमानात बसले आहे, नाहीतर मी ती चप्पल दिली असती. तिला तिथे चप्पल नक्की द्या. सुयश रडत रडत हळूच बोलला. अक्षयचे डोळे भरून आले. अश्रू पुसताना म्हणाला, हो तू काळजी करू नकोस, आम्ही दोघंही सगळं सांभाळू. तुम्ही दोघेही परत जा. आता रात्र झाली आहे. हायवेवरून परत जाताना काळजी घे. सुयशने फोन कट केला. अक्षय सीटवर पाठ टेकून बसला. वेदिकाही डोळे मिटून तिच्या सीटवर शांतपणे बसली होती. विमानाने उड्डाण घेतले होते. दिल्लीपासून 1 तासाच्या अंतरावर सिंगापूरला जाणारी विमानसेवा होती. आदित्यची एअर ॲम्ब्युलन्स निघाली होती. जेव्हा विमान आकाशात उंच उडू लागले तेव्हा सीट बेल्ट काढण्याची घोषणा करण्यात आली. सायलीने तिचा सीट बेल्ट काढला. आदित्यच्या शेजारी बसली आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागली. थोड्या वेळाने विमानात एक घोषणा झाली. आता आपल्या विमानाने भारतीय भूसीमा ओलांडली आहे आणि आता हे विमान हिंद महासागरावरून उड्डाण करत आहे. घोषणा ऐकताच सायलीने बाजूच्या खिडकीतून खाली पाहिले. तिने कधीही शहराबाहेर पाऊल ठेवले नव्हते. तिने तिचा देश सोडला होता. खाली खूप अंधार होता. रात्रीच्या अंधाराने भरलेला तो गडद निळा समुद्र किती भयानक दिसत होता. तो समुद्र ज्याचे किनारे इतरांसाठी सुंदर रोमॅन्टिक ठिकाण होते, सायलीला तोंड उघडून उभी असलेला मगरीसारखं दिसत होता. घाबरून ती विमानात तिची बेडकासारखी डोके मागे वळवायची. कुठे कुठे लाईट हाऊसमध्ये जळणारी वीज दुरून ध्रुव ताऱ्यासारखी चमकताना दिसत होती. नाहीतर हवेत पूर्ण शांतता होती. सायलीने मान मागे वळवली आणि बसली. आधी त्याचे शरीर विविध प्रकारच्या मशीननी वेढलेले होते, ज्यातून सतत बीप बीप आवाज येत होता. त्याच्या बोटांवर चिमटे होते. त्याची नाडी खूप हळू चालत होती. डॉक्टरांनी सांगितले की सध्या तरी त्याच्या हृदयाचे ठोके कमी ठेवणे महत्त्वाचे आहे. अचानक हवामानामुळे फ्लाईटमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि विमान थोडेसे डगमगले. सायलीसाठी हे पुरेसे होते. तिचा जीव मुठीत आला. तिला असं वाटू लागलं की विमान कदाचित खाली कोसळत आहे. तिने ओरडून आदित्यचा हात घट्ट धरला आणि तिचे डोके त्याच्या छातीजवळ आणले. तिने असे करताच मशीनच्या बिपिंगचा आवाज अचानक मोठा झाला. आवाज ऐकताच मेडिकल टीमचा असिस्टंट धावत आला. त्याने सायलीने आदित्यचा हात धरलेले पाहिले. तो रागाने ओरडला, मॅडम, डोंट टच द पेशंट, प्लीज सीट ऑन युअर सीट. तुम्हाला माहिती आहे ना त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या शरीराचे अवयव जितके जास्त हालतील तितके रक्तभिसरण जलद होईल, जे सध्या त्यांच्या हृदयासाठी चांगले नाही. त्यांचा हात सोडा, बाजूला बसा. सायली घाबरली आणि तिने आदित्यचा हात परत बेडवर ठेवला आणि ती स्वतः उठून तिच्या सीटवर डोके टिकून बसली आणि शांतपणे अश्रू ढाळत राहिली. खूप घाबरली होती. जर आदित्य शुद्धीवर असता तर कुणी सायलीशी असे बोलण्याचे धाडस केले असते का? पण यावेळी तिला मान झुकवून शांतपणे सर्वांचे ऐकावे लागणार होते, कारण यावेळी तिचा जीव स्वतः जीवन आणि मरणाशी झुंजत होता. रात्र किती मोठी होती, संपायचं नाव घेत नव्हती. ते 6 तास सायलीला 6 जन्मांसारखे वाटत होते. दरम्यान थकव्यामुळे तिला कधी झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी टीम नर्सने तिला हलवले तेव्हा ती उठली. मॅडम, आपण उतरणार आहोत, प्लीज तुमचा सीट बेल्ट बांधा. सायलीने सीट बेल्ट लावला. विमान थोडे पुढे झुकले आणि काही वेळातच विमानतळाच्या धावपट्टीवर धावू लागले. आदित्यचा पल्स रेट रात्रभर डॉक्टरांना हवा तसाच होता, पण एवढा मंदावलेला नाडीचा वेग जास्त वेळ पण घातक होता. त्यामुळे त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायचे होते. इकडे शहरातील सगळ्यात मोठ्या 7 स्टार हॉस्पिटल, जी एक संस्था होती जिथे मेडिकलचं शिक्षणही घेता येत होतं, तसेच अनेक विभागाची उपलब्धता होती. संपूर्ण मेडिकल इमर्जन्सी टीम तिथे तयार होती. फक्त आदित्य तिथे पोचायलाच कमी होतं. आदित्य येताच त्याला ताबडतोब प्री मेडिकल चेकअपसाठी ICUमध्ये नेण्यात आले, जिथे शरीराचे सर्व अवयव मेंदूच्या नियंत्रणाखाली आहेत की नाही हे तपासायचे होते, जे या क्षणी अगदी बरोबर होते. म्हणजेच ऑपरेशन यशस्वी झाल्यास रुग्ण कोमात जाणार नाही. त्याला तातडीने वॉर्डातून बाहेर काढून ऑपरेशन युनिटमध्ये नेण्यात आले. एक नर्स पटकन फॉर्म घेऊन सायलीच्या दिशेने आली. ती सतत आदित्यच्या स्ट्रेचरसोबत चालत होती. मॅडम, प्लीज फिल द फॉर्म बिफोर वी प्रोसीड. सायलीने थरथरत्या हाताने फॉर्म धरला.
पण तो 10 पानांचा फॉर्म पूर्णपणे इंग्रजीत होता. त्यात 2-4 गोष्टी, नाव, वय आणि पत्ता वगळता तिला काहीही समजत नव्हते. ती पटकन नर्सकडे धावली. ऐका, यात काय भरायचे ते सांगा. ती नर्स तिथली लोकल रहिवासी होती. तिला हिंदी येत नव्हती. आय टोल्ड यू टू फिल द फॉर्म, डू इट फास्ट असं बोलून ती पुन्हा मागे वळली. सायलीने तिचा हात धरला. इंग्लिश, आय नो, ओनली लिटिल इंग्लिश. आई हिंदी स्पीक. फॉर्म. तिला पुढे काही समजले नाही तेव्हा ती रडू लागली आणि इशारा करून म्हणाली की तिला फॉर्म समजला नाही. प्लीज हेल्प. रडताना तिच्या एवढंच तोंडून बाहेर पडलं. नर्सने तिला एकदा वरपासून खालपर्यंत पाहिलं. सिंगापूरमध्ये हिंदी बोलणाऱ्यांची कमी नव्हती. ओके वेट असे म्हणत नर्स रिसेप्शनकडे धावली. डू वी हॅव समवन फ्रॉम इंडिया राईट नाऊ, समवन हू नोज हिंदी. रिसेप्शनिस्टने सिस्टीमवर चेक केले. यस सिस्टर, डॉक्टर पूनम साय, बट शी हॅज an urgent case of delivery, so she is busy right now. Okay, how much time she will take? Not too much. It's been half hour already. She will be here in no time. नर्सने सायलीला सोबत घेतले आणि तिला एका केबिनमध्ये बसवले. सकाळचे 7 वाजले होते. डॉक्टर पूनम कॅन हेल्प यू. यू विल हॅव टू वेट. नर्सने सायलीला इशाऱ्याने समजावून सांगितले. सायली अस्वस्थ होऊन बसली. फोन अजूनही बंद होता. ती अक्षयला विचारू शकत नव्हती की तो कुठे पोहोचला आहे आणि त्याहीवर डॉक्टर फॉर्म जमा होण्याची वाट पाहत होते जेणेकरून ते आदित्यचे ऑपरेशन सुरू करू शकतील. थोड्या वेळाने केबिनचा दरवाजा उघडला आणि सुमारे 40 वर्षांची एक सडपातळ उच्चभ्रू दिसणारी महिला आत आली. तिच्या गळ्यात पातळ सोन्याची चैन, खांद्यापर्यंत केस, ब्लेझर, पॅन्ट आणि शर्ट हे तिच्या आधुनिकतेचे पुरावे होते. आत येताच तिने हसून सायलीकडे पाहिले. सायलीची अवस्था अशी होती की कुणीही तिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ समजेल. विस्कटलेले केस, अश्रूंनी मळालेला चेहरा, विखुरलेली साडी आणि पायात ओव्हरसाईज बाथरूम स्लीपर. डॉक्टर येताच ती हळूहळू उभी राहिली. पूनमने पाण्याचा ग्लास उचलला आणि एका घोटात तो संपवला. सायली उठताच ती बोलली, आर यू प्रेग्नेंट? हो 3 months. येस, आय गॉट इट. सिट डाऊन प्लीज. हो, आता मला सांग, तुला काय समस्या आहे? पूनमला हिंदीत बोलताना पाहून सायलीने सुटकेचा निश्वास सोडला. मॅडम माझ्या नवऱ्याचा भारतात अपघात झाला होता. काल रात्री डॉक्टरांनी इथे येण्यास सांगितले होते. आता त्यांनी मला एक फॉर्म भरण्यास सांगितले आहे. तो मला अजिबात समजला नाही. सायलीने पूनमला फॉर्म दिला. तिने 2 ते 3 मिनिटात शांतपणे त्या 10 ओळी वाचल्या. काहीही नाही डिअर. खरं तर सिरियस केसमध्ये ऑपरेशनपूर्वी रुग्णाच्या घरच्यांची लेखी परवानगी घेतली जाते. यात असे लिहिले आहे, काय, ऑपरेशन नंतरही तुमच्या पेशंटच्या पोटाच्या अंतर्गत अवयवांना नुकसान होण्याची 80% शक्यता आहे आणि तुम्ही हे सत्य स्वीकारत आहे आणि तुम्ही हॉस्पिटल प्रशासनाला ऑपरेशनसाठी परवानगी देत आहात. इथे आणूनही असं काय झालंय? कुणीही असे म्हणत नाही की ते पूर्णपणे बरे होतील. पूनमने पाण्याचा दुसरा ग्लास सायलीकडे केला. घे, थोडे पाणी पी. तुझे नाव काय आहे? सायली. डिअर, जर गोष्ट अशी आहे की जर तुझ्यासमोर 2 पर्याय असतील. पहिला, तुमचा रुग्ण ऑपरेशनशिवाय जगणार नाही. दुसरा, जर ऑपरेशन झाले तर अशी आशा असेल की कदाचित, मी 100% खात्रीने म्हणत नाहीये, पण कदाचित तो वाचेल. आणि डिअर, तुला याच आशेवर विश्वास ठेवून या कागदावर सही करावी लागेल, कारण पहिला पर्याय तुमच्या रुग्णाला फक्त मृत्यूकडे घेऊन जाईल. सायलीचे अश्रू वाहू लागले आणि कागदावरची शाई ओली करू लागले. डॉक्टर पूनमने मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. डिअर, लवकर कर, इतका वेळ वाया घालवू नकोस. आणि जवळच पडलेला पेन उचलला आणि सायलीला दिला. डॉक्टर पूनम यांनी सांगितल्याप्रमाणे सायली फॉर्ममधील उर्वरित माहिती भरत राहिली. शेवटी सर्व नियम आणि कायदे खाली लिहिले होते. आय ॲग्री. सायलीने थरथरत्या हातांनी बॉक्सवर बरोबर टिक केले आणि खाली तिचे पूर्ण नाव मराठीमध्ये लिहिले. सायली आदित्य इनामदार. नर्सने फॉर्म घेतला आणि निघून गेली. आदित्यचे ऑपरेशन सुरू झाले. सायली उठली आणि बाहेर जाऊ लागली. डॉक्टर पूनम तिला थांबवतात. सायली ऐक. सायली मागे वळली. पूनमने तिच्या टेबलावरून कापलेल्या फ्रूटचं बाउल उचललं आणि सायलीकडे गेली. तिथे ऑपरेशन थिएटरजवळ बसून काही उपयोग नाही. ऑपरेशन 2 तासांपूर्वी संपणार नाही. घे, तोपर्यंत काही फ्रूट्स खा. नाही, मी ठीक आहे, थँक्यू. डॉक्टर पूनम खूपच आकर्षक व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. खा, मला नाही वाटत की तू कालपासून काही खाल्ले आहेस. आता तुला 2 डोस हवे आहेत. त्यांनी हसून सायलीच्या पोटाकडे इशारा केला. पण मला काही खावंसं वाटत नाहीये. मला उलट्या कराव्याशा वाटत आहेत. तुझे लास्ट चेकअप कधी झाले होते? सायलीला काहीतरी आठवले आणि ती पुन्हा रडू लागली. रडतच बोलली, तेच तर करायला येत होते हे. जर ते आले नसते तर हे काहीही घडले नसते. सगळं माझ्यामुळेच झालं आहे, सर्व काही. अखेर कालपासून आवरलेला अश्रूचा बांध आज थोडी आपुलकी मिळाल्याने फुटला होता. डॉक्टर पूनमने तिच्या डोक्यावर हात ठेवताच सायलीने त्यांना मिठी मारली
आणि ती जोरजोरात रडू लागली. पुरे झाले, पुरे झाले, पुरे झाले, गप्प बस. हे बाळासाठी अजिबात चांगलं नाहीये. गप्प बस. तुझ्यामुळे काहीही झाले नाही म्हणून रडणे थांबव. गप्प बस सायली. थोडा वेळ तिच्या डोक्यावर हात फिरवल्यानंतर पूनमने तिला विचारले, तुझ्यासोबत कुणी आले नाही का? माहीत नाही. माझं कोणाशीही बोलणं होऊ शकत नाही. माझा फोन बंद आहे, त्याची बॅटरी संपली आहे. ते लोक कुठे पोचले आहेत हे मला कळत नाही. सायली हातातल्या फोनकडे बोट दाखवत म्हणाली. पूनमकडेही त्याच मॉडेलचा फोन होता. ओहो, तू माझ्या चार्जरने चार्ज करू शकते. तुझ्या फोनवरून ISD कॉल होऊ शकेल ना? जर नसेल तर तू माझ्या फोनवरून कर. चार्जर पाहिल्यानंतर सायलीला खूप शांती मिळाली होती. तिने फोन उघडताच प्रथम अक्षयला फोन केला, ज्याचा फोन कदाचित फ्लाईट मोडवर असल्याने बंद होता. मग तिने श्यामरावला फोन केला. धन्यवाद.